नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा ताईंनो, अंगणवाडीमध्ये सरकारी योजनांचंही जो ओझं आहे ते अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर दिलं जात आहे। या संदर्भात बीबीसीचा एक न्यूज रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, जो अंगणवाडी सेविकांसाठी, मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे ताईंनो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गावामध्ये तर बघा, गावामध्ये अंगणवाडी सेविकांनी जर कोणत्याही महिलेला कोणत्याही योजनेसाठी जर अपात्र केलं तर अंगणवाडी सेविकांना शिव्या देतात। सरकारी योजनांचंही ओझं अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर। तर बीबीसीचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहेत। बघा, गावातले आपल्या अंगणवाडीचे दार सकाळी 9 वाजता उघडून अंगणवाडी ताईंचा दिवस सुरू करतात। प्रत्यक्ष दार उघडल्यानंतर पुढचा टप्पा असतो तो ऑनलाईन अंगणवाडी उघडण्याचा। यासाठी कधी नेटवर्क तर कधी ॲपच्या अडचणींशी अंगणवाडी ताईंना काही वेळा तास 2 तास झगडावं लागतं। त्यातच त्यांना मुलांकडे लक्ष देणे, त्यांचे उपक्रम घेणे आणि आहार यावर काम करायचं असतं। हे सुरू असताना दिवसाच्या इतर कामाचं म्हणजे सर्वेक्षण आणि गृहभेटींचं सुद्धा नियोजन केलं जाते। या गृहभेटीमध्ये नेहमीच्या म्हणजे किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्या भेटी, पोषण आहार वाटप यासह गेल्या काही महिन्यांमध्ये पिंक रिक्षा विकणे, लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरणाऱ्यांचं सर्वेक्षण करणे अशा अनेक कामांची भर पडली होती। महिन्याला मूळ कामाशिवाय किमान 4 ते 5 नवी कामे अंगणवाडी सेविकांच्या वाट्याला येत असल्याचं अंगणवाडी सेविकांनी इथं मत मांडलेलं आहे। यातच सरकारी अधिकाऱ्यांकडून मागलेली माहिती एकत्र करून देणे सुद्धा अपेक्षित असतं। यात दिवस संपला तरी काम संपत नाही अशी तक्रार मात्र अंगणवाडी सेविका करतात। बीबीसी मराठीशी बोलताना एक अंगणवाडी ताई म्हणाले की कामं वाढत चालली आहेत, सरकारने थोडा आमचाही विचार करावा। स्वस्त नारी म्हणता, पण त्यासाठी खायला तरी वेळ मिळायला हवा। कधी कधी डबा सुद्धा तसाच राहतो। शहरी असो किंवा ग्रामीण भाग असो, सगळीकडे अंगणवाडी ताईंची कामे कमी अधिक फरकाने हीच त्यांची कामे आणि अवस्था झालेली आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेला बघा, सध्या राज्यामध्ये 1,10,731 अंगणवाड्या आहेत। याच हे लाभार्थी 66,59,650 म्हणजे जवळपास 6.5 लाख महिला आणि किशोरवयीन मुली व 6 वर्षाखालील मुलांपर्यंत अंगणवाडी ताई पोहोचलेल्या आहेत। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेला 2 ऑक्टोबर 1975 रोजी धारणी अमरावती व धारावी मुंबई या 2 प्रकल्पांमध्ये बालकांच्या पोषण आणि आहार विषयक दर्जा सुधारणा करण्यासाठी तसेच बालमृत्यूचे प्रमाण व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकात्मिक बालविकास सेवा योजना या प्रकल्पामध्ये वाढ करण्यात आली आणि सध्या राज्यामध्ये 1,10,631 अंगणवाडी झालेले आहेत। या योजनेअंतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्यांना खालील 6 सेवा पुरवण्यात येतात: पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण आणि आरोग्य व आहार शिक्षण याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे। याची सध्या परिस्थिती काय तर बघा, या 6 कामा व्यतिरिक्त शासनाच्या इतर अनेक योजना राबवण्याची जबाबदारी अंगणवाडी ताईंवर अलीकडच्या काळात पडत आहे। अंगणवाडी ताई सांगतात की गेल्या काही महिन्यांमध्ये ज्याला लाडकी बहीण आपण म्हणतो, या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरणं, त्यानंतर पात्र न ठरणाऱ्यांचं सर्वेक्षण या जबाबदाऱ्या त्यांच्या टाकण्यात आल्या होत्या। याशिवाय महिलांसाठी सरकारने सुरू केलेल्या पिंक रिक्षा योजनेसाठी लाभार्थी शोधण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती। यात दिवसाला एका लाभार्थ्याचा फॉर्म भरला जाणं बंधनकारक करण्यात आलं होतं। याशिवाय मातृवंदना योजना, लेक लाडकी अभियान अशा अनेक योजना राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे। तसेच निवडणुकीदरम्यान BLO म्हणून देखील अंगणवाडी ताईंना काम करणे बंधनकारक आहे। याचा थेट परिणाम मूळ उद्दिष्टांवर होत असल्याचं अंगणवाडी ताई इथं नोंदवतात। आणि खरंच ताईंनो, ही सत्य घटना आहे ना, आपल्यासोबत हे घडलेलं आहे। तसेच बघा, बीबीसी न्यूजची बोलताना एक अंगणवाडी ताई म्हणाली की सरकारने अंगणवाडी ताईंसाठी मूळ 6 कामे नेमून दिली होती, मात्र आता दर महिन्याला नवीन कामांची भर पडत असल्याने मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे अवघड होत चाललेलं आहे। त्यामुळे पालक देखील खाजगी शाळेकडे वळत आहेत।
पूर्वी 20-25 मुलं यायची, आता 10 मुलं देखील यायला तयार नसतात, अशी सध्या परिस्थिती काही अंगणवाड्यांमध्ये झालेली आहे. शासकीय कामं वाढली आहेत, त्यामुळे अंगणवाडी सेविकांना काम करण्याची वेळ भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय कोणताही लाभ न मिळाल्यास त्याचा रोषही अंगणवाडी ताईंना सहन करावा लागतो. विशेषतः लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं सर्वेक्षण झाल्यावर नाव वगळलं गेलं तर अंगणवाडी ताईंनाच लोक जबाबदार धरतात. शहरी परिसरात काम करणाऱ्या एका अंगणवाडी ताई म्हणाले की खूप महिला ओरडतात, शिव्या देतात. त्यांचं नाव जर अपात्र यादीत आलं की म्हणतात, बाई आमचं नाव नाही आलं, आम्हाला पैसे नाही मिळाले. मग ते आम्हालाच बडबड करतात आणि शिव्या देतात, असा एक अंगणवाडी ताईंना अनुभव सांगितलेला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाले की अतिरिक्त कामामुळे मानधनाचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली जबाबदारी पार पाडली नाही तर जो प्रोत्साहन भत्ता दिला जातोय तो मिळत नाही. एकीकडे तुटपुंजे मानधन आणि दुसरीकडे काही योजना राबवण्यासाठी निधी उभा करणं, असं दुहेरी कात्री त्या अनेकदा सापडतात. आपली अवस्था सांगताना एक अंगणवाडी ताई म्हणाले की पूर्वी 1 ते 7 ऑगस्ट स्तनपान सप्ताह असायचा, याशिवाय 7 दिवसांचा आहार सप्ताह असायचा. पण जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हापासून हे काम महिन्याभरांचं झालेलं आहे. दररोज कार्यक्रम घेणे अपेक्षित आहे. दररोज कार्यक्रम घेताना पैसे आले पाहिजेत. आम्हाला वाढदिवस आम्ही साजरा करू, तुमचाही करू, मुलांचाही करू, सर्वांचंच आयुष्य वाढू दे, यात काही दुमत नाही. आमची पण इच्छा आहे, पण त्यासाठी आमचं मानधन इतकं नाही की आम्ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करू शकू किंवा पालकांनाही काही देऊ शकू. बरं, मुळात अंगणवाड्या या झोपडपट्टी वस्तीच्या परिसरात आहेत. तुम्ही म्हणता की पालकांचा सहभाग घ्या, पण मुळात त्यांना वाटतं की आम्हाला काहीतरी मिळावं, ते देऊ शकत नाहीत. कारण की मुळात अंगणवाड्या या ज्या भागात उपस्थित झालेल्या आहेत त्या झोपडपट्टी एरिया आहे. तिथं सर्वांची हातावरची पोटं आहेत. घरातील महिला पुरुष काम करून त्यांचं घरभार चालवत असताना त्यांच्याकडून आपण अंगणवाडीसाठी कसं काही मागायचं, असा देखील प्रश्न अंगणवाडी सेविकांना उपस्थित होत आहे. आणि अंगणवाडी सेविकांसुद्धा मानधनसुद्धा कमी असल्यामुळे त्यासुद्धा त्या मुलांना काही देऊ शकत नाहीत. ICDSची ही 50 वर्ष आणि हरवलेलं उद्दिष्ट अंगणवाडी ताईंनी इथं नमूद केलेलं आहे. कुपोषण रोखण्यासाठी सुरू झालेली एकात्मिक बालविकास सेवा योजना यावर्षी 50 वर्षांची झाली. मात्र याच वर्षी राजकीय लाभांच्या योजनांसाठी अंगणवाडी ताईंना वापरलं जात असल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. अंगणवाडी सेविकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. मुकी बिचारी कोणी हाका, मुकी बिचारी कोणी हाका, अशी अवस्था अंगणवाडी ताईंची झालेली आहे. मूळ उद्दिष्ट बाजूला राहून कुपोषण वाढतंय, शिक्षण मागे पडतंय, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. ताई हे ओझं वाहत आहेत. मानधन वाढीसाठी आंदोलन केल्यानंतर सरकारनं 5,000 रुपयांची वाढ जाहीर केली होती. त्यात 3,000ची थेट वाढ झाली, पण उर्वरित 2,000 प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आला. मात्र हा भत्ता कामांच्या अहवालावरच अवलंबून असल्याचं ताईंनो, तो नेहमीच मिळाला नाही याची त्यांना मिळेलच याची त्यांना खात्री देखील नाही. याच्यामध्ये सरकारची भूमिका काय, कारण की आदिती तटकरे यांच्यासोबत सुद्धा BBC न्यूज बोललेली आहे. याबाबत आम्ही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाले की मागील 2 वर्षांच्या कालावधीमध्ये मानधनामध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. आता अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये मानधन आणि प्रोत्साहन भत्ताही देत आहोत. जे अतिरिक्त काम करत आहेत त्यांना अतिरिक्त मानधन दिलं जातं. विभागाच्या वतीने त्यांना स्मार्टफोन देखील देण्यात आले असून त्याचा रिचार्ज देखील विभागाकडून करण्यात येत आहे. त्याची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. यासह अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. अंगणवाडी सेविकांवर अधिकांचा भार पडू नये याची दक्षता आम्ही विभाग म्हणून घेत असतो. सध्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिवाळी बोनस हा जाहीर झालेला आहे. तो संपूर्ण अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भेटलेला आहे असं आदित्य तटकरे यांचं म्हणणं आहे. महिला व बालविकास विभागानुसार अंगणवाडी ही लहान बालकांना पोषण, आरोग्य आणि सेवा, शालेय पूर्व शिक्षण टप्प्यातील प्रशिक्षण पुरवणारे केंद्र आहे. याचे दृष्ट नेहमीच परिणामकारक दिसले आहेत, पण प्रत्यक्षात मात्र
या 6 कामाव्यतिरिक्त इतर कामांच्या ओझ्याखाली अंगणवाडी ताईंना दबून जात असल्याचं चित्र दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्य पाहणे आवश्यक आहे. तर आपण हा BBC न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट पाहिला आहे की अंगणवाडी सेविका ताईंच्या आपल्या स्वतःच्या आपण या अंगणवाडी सेविका मदतनीस याच्यामध्ये काम करत असताना आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत आणि BBC न्यूजने घेतलेली ही खूप महत्त्वपूर्ण माहिती मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक